गुढीपाडव्याच्या निमित्तानं कोल्हापुरातील ऐतिहासिक भवानी मंडपाला 25 फूट साखरेची माळ. कोल्हापुरात नववर्ष गुढीपाडव्याचा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक भवानी मंडपाला माळकर कुटुंबियांच्या वतीनं गेल्या 25 वर्षांपासून भवानी मंडपाला तोरण बांधण्याची परंपरा आजही कायम आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते साखरेच्या माळेचं तोरण भवानी मंडपाला बांधण्यात आले. कोल्हापूर संस्थानचे तत्कालीन छत्रपती राजाराम महाराजांना कन्यारत्न झाल्यावर आनंदोत्सव म्हणून रामचंद्र माळकर यांनी विशिष्ट साच्यातील साखरेची माळ तयार केली होती. 25 फूट लांबीची ही माळ त्यावेळी राजवाड्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या भवानी मंडपाला तोरण म्हणून बांधण्यात आली होती. हीच परंपरा आज तागायत अखंड सुरू आहे. यंदाही 25 फूट लांबीची साखरेची माळ भवानी मंडपाला बांधण्यात आली. आज गुढीपाडवा नूतन वर्षारंभ. या नूतन वर्षारंभाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांना, बांधवांना मी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. दिल्लीच्याही तख्त राखतो महाराष्ट्र माझा असं नेहमी म्हटलं जातं. खऱ्या अर्थानं अनेक संत, थोर पुरुष, युगपुरुष या महाराष्ट्रातून निर्माण झाले आणि खऱ्या अर्थानं हिंदुत्वाची एक वेगळ्या प्रकारची भारतामध्ये एक संख्या आपल्याला एक वेगळं पण निर्माण झालं. खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रात संपूर्ण देशामध्ये गुढीपाडवा साजरा केला जातो. मुंबई, ठाणे, विविध शहरांमध्ये आज वेगवेगळ्या मिरवणुका काढल्या जातात. मी करवीर नगरीतील तमाम हिंदू बांधवांना, सर्व धर्मीय बांधवांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा देतो. माळ बांधण्याची परंपरा प्रथा आहे. करवीर नगरीतील माळकर बंधूंचं जे या ठिकाणी नेहमीच आपण माळकर टिकटी म्हटलं जायचं, या ठिकाणी माळकर बंधूंच्या माध्यमातून करवीर नगरीतील संस्थान श्रीमंत छत्रपती घराण्यांचं जे भवानी मंडप आहे, त्या भवानी मंडपाला मला वाटतंय 500 किलोच्या साखरेचा या ठिकाणी तोरण उभं केलं जातं. ही परंपरा जवळपास 25 वर्ष या ठिकाणी सुरू आहे. माळकर बंधूंचं देखील मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. मी देखील काल थोडं नाराज झालो, कारण जनतेनं आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे. मी अधिवेशनात असल्यामुळं माझी काल कोणाशी चर्चा झाली नाही, पण येताना मी सर्वांशी बोललो की अशा पद्धतीनं करवीरवासियांची निराशा करून आपल्याला चालणार नाही आहे. कारण आपल्यावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे. महायुती म्हणून या ठिकाणी करवीरवासियांनी विश्वास ठेवलेला आहे आणि आपण कोल्हापूर शहराला विकासापर्यंतच घेऊन गेलं पाहिजे. ज्या काही गोष्टी काल घडलेल्या आहेत त्या निश्चितपणे चांगल्या नाही आहेत आणि पुढच्या काळामध्ये असं घडणार नाही या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील. बघा, जिल्हा परिषदेची निवडणूक प्रत्येक पक्षानं वेगळी लढलेली आहे, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचा अजेंडा आहे की महायुतीने एकत्र येऊन सत्ता स्थापन करायची आहे. पहिल्या आता सत्तास्थानी अध्यक्ष एका पक्षाला मिळाला असेल कारण त्यांची संख्या जास्त होती, उपाध्यक्ष दुसऱ्या पक्षाला मिळाला असेल. निश्चितपणे तिसरं जे बांधकाम समिती असेल किंवा प्रमुख जे स्थान असेल ते तिसऱ्या पक्षाला मिळेल आणि संपूर्ण कोल्हापूर शहरासह महाराष्ट्रामध्ये महायुतीची घोडदौड ही सामंजस्यानं सुरू आहे. येणाऱ्या गोकुळच्या दूध संघाच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला दिसेल, येणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला दिसेल. सर्व ठिकाणी काँग्रेसचं नामोनिशाण मिटलेलं आपल्याला दिसेल. महायुती निश्चितपणे विजयी होईल.